तर जय आदिवासी मित्रांनो, तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी अशा ठिकाणी आलो आहे की एकदम खतरनाक अशी जागा आहे आणि आज पूर्णपणे वेगळी लोकेशनवरती आलेलो आहे। आणि इकडे बघून घ्या, इकडे आमच्या बकऱ्या आहेत। तर मित्रांनो, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा। आज तुम्हाला इकडेचा वातावरण आणि इकडचे काही गोष्टी नवीन नवीन बघायला मिळणारच आहे। तर मित्रांनो, आता मी आमच्या गावापासून किती लांब आलेलो आहे ते आता तुम्हाला दाखवतो। तर सगळ्यात पहिले इकडे बघून घ्या, हा आहे आमचा पाडा आणि असं आमचा गाव आहे मित्रांनो, दुरून असं दिसतं। आणि इकडे पण घर आहेत आणि जी आपली पहिले जी लोकेशन असायची ना ती तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, ही लोकेशन असायची, इथं आम्ही ती वरी लावलेली होती। इथं आमची झोपडी आहे बघा, आणि इथं आम्ही वरी लावत होतो तेव्हा तो ब्लॉग बनवलेला होता। आणि इकडं आमच्या घरजवळची लोकेशन, पण या लोकेशनवरती आपण पहिल्यांदा आलो आहे, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग तर खतरनाक होणार आहे। त्याच्यामुळे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, इकडे ही जागा आहे ना, ही थोडी खतरनाक जागा आहे। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। म्हणजे खतरनाक अशी आहे, इकडं बकरी आहेत ना आमच्या, त्यांना थोडासा धोका आहे, कारण की इकडे किम आहे। जी सरकारी जागा आहे ना त्याच्यामध्ये किम आहे, आणि इकडे जास्त प्रमाणात जंगल आहे। म्हणजे असं हे बघा, इकडं पूर्णपणे जास्त काटे आहेत ना, त्याच्यामुळं इकडे वाघ राहतो। आणि आता थोड्या दिवसापूर्वीच इकडे बकऱ्या पण खाल्ल्या होत्या, त्याच्यामुळं बकऱ्यांना जास्त लांब सोडता येत नाही मित्रांनो। आणि आता सोबतच म्हणजे त्या बकऱ्याच्या सोबतच फिरावं लागतं, कारण की इकडे केव्हा पण वाघ येऊ शकतो आणि केव्हा पण बकऱ्यांना घेऊन जाऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांना जास्त लांब सोडता येणार नाही, अशी एवढी खतरनाक अशी जागा आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही ज्यांनी पण सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, आता मी अशा ठिकाणी आलो आहे की एकदम खतरनाक अशी जागा आहे मित्रांनो, आणि इकडे बकऱ्या पण मस्त आमच्या सरत आहे। आणि एक नजारा बघून घ्या, इकडे एकदम खतरनाक असा नजारा झालेला आहे। हे बघून घ्या, आमचा गाव आहे मित्रांनो हे। आणि इकडे या ज्या डोंगराला आलो आहे ना, या डोंगराचं नाव भुल्या आहे। या डोंगराला आमच्या गावातले लोक भुल्या म्हणतात। हा डोंगर आहे मित्रांनो, आणि इकडे बघून घ्या, आता आमच्या बकऱ्या पण मस्त सरत आहे। आणि इकडचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही, एकदम खतरनाक असा झालेला आहे, हे बघा। तर मित्रांनो, आता इकडे थोडा पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो। सकाळी थोडंसं जास्तच पाऊस होता, मग नंतर थोडंसं ऊन तपलं होतं, आणि आता परत थोडं पाऊस चालू झालेला आहे। थोडं जास्त नाही, झिमझिम पाऊस येत आहे। आणि आमच्याकडचे लोकांचे आता रोपणी चालू आहे मित्रांनो, कोणाची काही झाली असेल, पण आता बाकीची अशी चालू आहे। रोप थोडं बारीक होतं, त्याच्यामुळं आता बाकीचे आणि चालू केलेले आहे। तर इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथं पण रोपणी चालू आहे आणि बाकीचं रोपून झालेलं आहे लोकांचं, आणि इकडं पण चालू आहे वाटतं, इथं बघून घ्या। अशा पद्धतीने आमच्याकडची डोंगराची शेती बघून घ्या मित्रांनो, अशा पद्धतीने आमच्या डोंगर भागामध्ये अशी शेती केली जाते। हे बघा, हे नांगरून आमच्याकडे नुसता पावसाळ्यात शेती केली जाते। आता तुम्हाला इथून डोंगरावरून तुम्हाला दाखवतो की अशा पद्धतीने केली जाते। बाकीचे व्हिडिओ तर तुम्ही बघितले असेल, आमची वरी लावणी असं ते, आता वरी पण लावलेले आहे, तो पण व्हिडिओ टाकलेला आहे, ते पण जाऊन ज्याने बघितलं नसेल ते बघून घ्या। आणि नागली पण त्याच पद्धतीने लावली जाते मित्रांनो। आणि आता जेव्हा ते त्यांचं पीक येईल तेव्हा पण तुम्हाला दाखवूच कशा पद्धतीचं पीक येतं त्यांना। रे बैठो बेरोजगारी को बादशाह। रे कैसे घरवाले के दम पे चलेगो सदा, वो तो लगे तो कोई रिश्ता भी न आएगो अब। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का काय झालंय? तर मित्रांनो, इकडे आलेला आहे वाघ, आणि इकडं आमच्या बकऱ्या इकडे खाली पळून गेलेल्या आहेत। तर तुम्हाला मित्रांनो दाखवतो कशा पद्धतीचा वाघ आहे। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा, आताच तुम्हाला इथं दाखवतो, तिकडे आहे, आता तुम्हाला वाघ दाखव। तर मित्रांनो, हे बघून घ्या, वाघ आहे, कशा पद्धतीचा आहे वाघ बघून घ्या मित्रांनो। आणि आताच आमच्या बकऱ्या इकडे खाली पळून गेल्या, इकडे डायरेक्ट खाली निघून गेल्या। किती मोठा वाघ आहे मित्रांनो, हे बघा, हा बघा कसा बसलेला आहे बघा, हा। तर मित्रांनो, आता वाघ आहे, तुम्हाला वाघ दाखवतो, तो येत आहे माझ्याकडे। हमारे मतलब आपको मत सिखा चल।
तर मित्रांनो आता मी बकऱ्या घेऊन इकडं खाली निघून आलो. हे बघा इकडं वरती होतो आणि इकडं वरती तर खूपच मोठा वाघ आहे. आता मी बकऱ्या पण घरी घेऊन जाणार आहे. आता लवकर आता बकऱ्या घरी घेऊन जातो कारण की इकडं वाघ आहे. तुम्ही तर वाघ तर बघितला असेल. जर आमच्या गावातले कोणी व्हिडिओ बघत असतील तर इकडं आहे आपला बुल्याच्या आडमध्ये कोणी येऊ नका. इकडं वाघ आहे, एकदम खतरनाक असा वाघ आहे. तुम्ही तर बघितला आहे. तर मित्रांनो आता मी पण घरी घेऊन जातो बकऱ्या. हे बघा आमच्या बकऱ्या इथं आहेत आणि आता जातो मी घरी.